नमस्कार, नीलम रेसिपी अँड लॉग्समध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। आज आपण जगभरात फेमस असलेला पदार्थ म्हणजेच वडापाव बनवणार आहोत, तोही अगदी झटपट। हॉटेलमध्ये मिळतो त्या चवीचा वडापाव आपल्याला घरी बनवायचा आहे, तोही अगदी झटपट। त्यासाठी कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। मी मोठ्या आकाराचे 6 बटाटे शिजवून त्यांची साल काढून घेतलेली आहे। आता एका सॅलेडने बारीक किसून घेणार आहे। बारीक करून घेतल्यामुळे चटणी खाताना खूप चविष्ट लागते। तुम्ही बघू शकता आपले बटाटे किसून तयार झाले। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, अंदाजे मोठा चम्मच जिरे, 1 मोठा आल्याचा तुकडा आणि चटणीला चव येण्यासाठी तिच्यामध्ये मी 5-6 कढीपत्त्याचे पाने सुद्धा वापरणार आहे। हे सर्व मी बारीक करून घेतलेले आहे। गॅसवर कढई ठेवून 3 ते 4 पळ्या तेल टाकून घेतलेले आहे आणि 1 मोठा चमच जिरे, 1 चमचा मोहरी टाकून फोडणी चांगली कडकडून घेतलेली आहे। आणि त्यानंतर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण, आले आणि कढीपत्त्याची पाने टाकून चांगले मिक्स करून घेणार आहे। वडापावचे सिक्रेट म्हणजे पाऊण चमच हिंग इथे वापरायचा आहे। आता अर्धा चमच हळद, 1 चमच लाल तिखट वापरून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर बारीक करून घेतलेल्या बटाट्याचा किस आपण इथे टाकायचा आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव होईपर्यंत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। ही चटणी आपल्याला 4 ते 5 मिनिटांपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे। आता कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर सुद्धा इथे आपल्याला वापरायची आहे आणि पुन्हा एकदा चांगले परतून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता चटणी ही आपली अगदी छान दिसायला लागली। आता सर्वात शेवटी चवीपुरते मीठ वापरून चांगले एकजीव करून घ्यायचे आहे। ही चटणी आपण जेवढी चांगली परतून घेऊ तेवढाच वडापाव खूपच स्वादिष्ट बनेल। आता चटणीचाही खमंग छान यायला लागलेला आहे। आता ही चटणी मी एका मोठ्या डिशमध्ये गार होण्यासाठी बाजूला काढून घेणार आहे आणि पसरून देणार आहे, त्यामुळे चटणी लवकर गार होते। चटणी गार होईपर्यंत दुसऱ्या बाजूला 1 मोठी वाटी डाळीचे पीठ, त्यामध्ये अर्धा चमच हळद, 2 चमचा लाल तिखट थोडेसे जास्तीचे वापरायचे आहे, चवीपुरते मीठ टाकून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचे आहे। तोपर्यंत आपली चटणीही गार होईल। थोडा थोडा पाण्याचा वापर करून आपल्याला हे बॅटर जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे। 3 ते 4 मिनिटे आपल्याला हे चांगले मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी ह्या कंटेनरमध्ये आपल्याला बॅटर बनवायचे आहे। दुसऱ्या बाजूला आपली चटणी सुद्धा गार झालेली आहे। आता त्याचे आपल्याला छोटे छोटे गोल आकाराचे किंवा चपटे आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। मी थोडेसे गोल करून प्रेस करून घेतलेले आहेत, त्यामुळे त्यांना बॅटर अगदी छानपैकी लागते। आता आपल्याला हे बटाटे वडे बॅटरमध्ये बुडवून तळून घ्यायचे आहेत। तेल आपल्याला थोडेसे कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आणि बटाटा वडा तेलामध्ये सोडला की गॅस मंद आचेवर करायचा आहे। तेलामध्ये मावतील एवढे आपल्याला वडे इथं सोडायचे आहेत। मी एका वेळेस 4 बटाटे वडे इथे सोडणार आहे। टाकताना तेलामध्ये वडा फुटणार नाही या पद्धतीने आपल्याला सावकाश वडा सोडायचा आहे। वड्याची बाजू पलटून झाली आणि ब्राऊन रंग आला की आपल्याला हा वडा काढून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटातच आपली एक बॅच तळून तयार झालेली आहे। आपला वडा अजिबातच तेलकट झालेला नाही आणि रंगही खूप छान आलेला आहे। तेलामध्ये अगदी हलक्या हाताने बटाटा वडा सोडला की तो अजिबातच तेलकट होत नाही।
आता मी सर्व बटाटे वडे तळून घेणार आहे. तुम्ही हे वडे पोळीबरोबर किंवा असेही सर्व करू शकतात. पण पावमध्ये घालून खाल्ले की वडापाव म्हणजे अप्रतिम. तुम्ही बघू शकता तोंडाला पाणी आणणारा आपला वडापाव तयार झालेला आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही वडापाव सर्व करू शकतात. तुम्ही ही रेसिपी माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. तुमचा वडापाव कसा झाला तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. चला तर मग आता वेळ न घालवता गरमागरम वडापाव सर्व करून घेऊ. त्याचबरोबर नीलम रेसिपी अँड व्लॉग्स या चॅनलला एक कमेंट आणि एक लाईक करायला मात्र विसरू नका. तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.